राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, देवेंद्र फडणवीसांचं आत्ताच एक स्टेटमेंट आलेलं आहे. ते म्हणतात की कार्यकर्त्यांनी उदास राहू नये, मी त्यांना 3 महिन्यात सत्ता आणून देतो. मला असं वाटतं तुम्हाला हे सांगायची वेळ निर्माण झालेली आहे की कार्यकर्त्यांनी उदास राहू नये. आणि 3 महिन्यात सत्ता आणून देतो. सत्ता तुमचीच आहे. आता कोणती आणून देता? तुमचीच आहे ना. महाराष्ट्रात, देशात तुमची, राज्यात तुमची, आणि कोणती आता सत्ता आणून देता? आणि याचाच अर्थ तुमच्यामध्ये पूर्णपणे उदासीनता भरलेली आहे. ठीक आहे, आमच्या शिवसेनेत गद्दारी झाली, पण आमचा शिवसैनिक उत्साहाने एकदम सळसळ, आमचं रक्त सळसळतं आहे. आम्ही वाट बघतोय फक्त कधी विधानसभा येतील, कधी यांना घरी बसवतो. काल उद्धव ठाकरेंचं भाषण झालं पुण्यामध्ये. त्यात त्यांनी अमित शहांवरती टीका केली. त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी परत टीका केली आहे उद्धव ठाकरेंवर की त्यांचे मानसिक संतुलन ढासळल्यासारखं ते बोलत आहेत. वाटतं हे अमित शहा जे ज्यांना अब्दाली, अहमद शाह अब्दाली असं उद्धवजी ठाकरे साहेब बोलले. जे अहमद शाह अब्दाली काय काय बोलले उद्धवजींना त्यावेळेस सांगायचं. त्यावेळेस मग मला वाटतं अहमद शाह अब्दालींचं सुद्धा मानसिक संतुलन बिघडलं होतं. उद्धवजींना औरंगजेबाचं काय काय बोलायचं, हे बोलायचं. त्यावेळेस मला वाटतं तुम्ही अहमद शाह अब्दालींना अशा प्रकारे सल्ला द्यावा की तुमचं मानसिक संतुलन ढळू नका. तुमचं नाही ढळलं तर आमचं ढळणार नाही, पण तुमचं ढळलं तर आमचं जास्त ढळलं, हे पण सांगून टाकतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काल वाझेंनी जी प्रतिक्रिया दिली त्यामध्ये अनिल देशमुखांचं नाव घेतलंच. पण त्यांना जेव्हा विचारलं की और किसी का नाम आप बता सकते हैं जो अब तक आपने किसी का सामने नहीं लिया है, असा प्रश्न विचारल्यावर त्यावर त्यांनी जयंत पाटलांचं नाव घेतलं वाझेंनी. मला काय वाटतं, आता वाजेंच्या याला काही अर्थ नाही. वाजे 2-4 वर्षाला जेलमध्ये. वाजे सस्पेंडेड पोलीस PSI काहीतरी, त्याच्यावर सगळे आरोप आहे. 302 आहे. वेगवेगळे आरोप आहे. आता अनिल देशमुखांनी सांगितलं ना की देवेंद्र फडणवीस कोण, तो कदम, सुमित कदम येत होता आणि ॲफिडेविटवर सह्या करत होता उद्धवजी आणि आदित्यजींना, मग आपल्याला जेलमध्ये टाकायचं आहे. आता हे सगळं जगासमोर आलं. ठीक आहे, राजकीय विरोध असू शकतो देवेंद्र फडणवीसांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा, शिवसेनेचा, पण असा थोडी राजकीय विरोध असतो. हे थोडी महाराष्ट्र. ठीक आहे, तुम्ही आम्ही राजकीय विरोधक असू, पण दुश्मन थोडी आहे ना. वाटतं तुम्ही दुश्मनदायी पद्धतीनं वागता. आणि मग आता हे सगळं जगासमोर आलं. हे महाराष्ट्राच्या पचनी पचत नसतं. महाराष्ट्राचं एक वेगळं यशवंतराव चव्हाणांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला, प्रबोधनकारांची, बाळासाहेबांची परंपरा आहे. आणि मग आता त्याला झाकायला काहीतरी काढावं लागते. आता वाजे त्यांच्याच ताब्यात आहे. आणखी काही लिहून घेऊ शकतात ते. आणखी त्याला सोडतो म्हणून आणखी काही लिहून घेतील ते, पण त्याला काही अर्थ राहत नाही. पण अशाने वाजे सुटेल असं वाटतं का? वाजे सुटला काय नाही सुटला काय, त्याने फरक काय पडणार आहे? म्हणजे न्यायालय योग्य ते प्रक्रिया पार पडत असतं. मला वाटतं त्यांचं सुटणं न सुटणं याच्याशी मला काही त्यातलं जास्त ज्ञान नाही. वाजे तर शिवसेनेच्या जवळचा अधिकारी मानला जायचा. कोण जवळचा कोण दूरचा. अनेक जवळचे दूर जाऊन बसले, घरातले जाऊन दूर बसले, तर वाजेंचं तरी काय घेऊन बसलो आपण. संजय राऊतांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणजे भाड्याचा भोंगा आहे असं ते म्हणतात. भाड्याच्या ट्रकमधून माल वाहतूक करतात तसं राऊत बोलतात, अशा स्वरूपाचं गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवरती टीका केलेली आहे. हे बघ, गुलाबराव पाटलांनी काय काय स्वतःविषयीच बोललेले आहे की मी पानटपरी चालवणारा होतो, मला शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेनं कसं नेऊन ठेवलं. आणि आता तेच गुलाबराव पाटलांनी गद्दारी केलेली. मग गद्दारी केल्यानंतर गद्दाराची बाजू घेऊन काही गोष्टी भोंगे वाजवावं लागतात. त्याच्याविषयी मला तर राऊत साहेब बोलले असतील, बाकी त्याच्यात काय विशेष. पण फडणवीस म्हणतात की मविया फक्त मलाच टार्गेट करते, मी असेपर्यंत सत्ता मिळू शकत नाही. विरोधकांचं मत, फडणवीस 2024च्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवणारच, असं त्यांचं पुन्हा एकदा स्टेटमेंट आहे. आणि ते म्हणतात की तुम्ही किंवा महाविकास आघाडी त्यांना टार्गेट करताय. मला असं वाटतं तुम्ही असल्यामुळंच भारतीय जनता पार्टी रसाळायला जाते, कारण तुम्हीच टार्गेट आहात. आणि मी काही ठिकाणी असं म्हणाल की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी टार्गेट होत नाही, पण देवेंद्र फडणवीस टार्गेट होतात, कारण तुम्ही वागता तसं. ज्या पद्धतीनं तुम्ही व्यक्तिगत स्तरावर सगळ्यांशीच येऊन राजकीय दुश्मनदाही करतायत, मला वाटतं त्याच्यात मग आरेला गारे तर म्हणावंच लागतं ना या महाराष्ट्रात. का तुमचं सहन करायचं काय? तुमचं सहन करायचं. तुम्ही उद्या हे प्रकरण काढ, तुमचे चमचे, भाड्याचे तट्टू तुमचे, हा एक बोलतो, तो एक बोलतो, तो एक बोलतो, मग तुम्हाला सोडायचं काय? बोलू.
एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पक्षातली गळती रोखावी. 50 आमदार आणि 13 खासदार आमच्यासोबत आहे आणि उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून वैचारिक दिवाळखोरी दिसते असं एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेनी वैचारिक दिवाळखोरीवर बोलावं. जे प्रबोधनकारांचे नातू आहेत त्यांना वैचारिकता एकनाथ शिंदेंनी शिकवावी. मला वाटतं काय शब्द बोलायच्यात. आता हे सूर्यावर थुंकणं वगैरे नेहमीचे शब्द झाले, पण तो तसाच हा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहून दुःख झालं. उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर सध्या नाचत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कोणाबरोबर सत्तेत बसले होते? नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक खायला कोण गेलं होतं? जिनाच्या कबरीवर पुष्पचक्र अर्पण करायला कोण गेलं होतं? इथं विमानात बसून अतिरेकी कंधारला कोणी नेऊन सोडले होते? जरा त्याचं उत्तर आधी द्या, मग मला असं वाटतं बाकीचं बोला. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसा घ्यायचे याचे पुरावे CBI कडे आहेत असं फडणवीस म्हणतात. मात्र जे काही पत्र लिहिलंय ते पत्र मी काही पाहिलं नाही असंही फडणवीस म्हणतात. म्हणजेच काय? म्हणजे CBI यांना वाचायला आणून देते सगळं? CBI यांची बटीक आहे? CBI यांची गरगडी आहे? तसंच झालेलं आहे ना. तुम्ही जे सांगाल ते CBI बोलते. त्यामुळे त्यांनी काही लिहिलं आणि काही नाही लिहिलं तर न्यायालय बसलेलं आहे ना सगळ्या गोष्टीचा निर्णय द्यायला, निकाल द्यायला. त्यामुळे CBI BBI या सगळ्या ED CBI हे काय सगळे नुसते पोपटपंची करणारे केंद्राचे. त्यामुळे मला असं वाटत नाही त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे. कित्येक ठिकाणी CBIच्या चांगलं थोबाडात मारली कोर्टाने या सगळ्या विषयात होतं. अनिल देशमुख सुटले त्याच्यातच आलं, संजय राऊत सुटले त्याच्यातच आलं, सगळं आलं ना. त्यांनी सांगितलेलं पुरावेच नाही. ते शिबू सोरेनचं तो झारखंडचा मुख्यमंत्री सुटला त्याच्यातच सगळं आलं. मग अतुल भातखळकर आहेत. ते म्हणतात की उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या चरणाशी लीन झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंना भ्रमिष्ठ शिरोमणी असा पुरस्कार द्यायला पाहिजे. आता अतुल भातखळकर कोण आहे मला माहिती नाही जास्त, त्यामुळं फार काही त्यांच्या आरोपावर बोलावं अशातला काही भाग नाही. जरंगी म्हणतात की 29 तारखेपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर 29 तारखेला आम्ही निर्णय घेणार. केल्या पाहिजे मागण्या पूर्ण. सरकारने आश्वासन दिले, सरकारने त्याचं टेंटेटिव्ह सर्क्युलर काढलेलं आहे. जर करायचं नव्हतं तर काढायचंच नव्हतं ना. कशाला जाऊन वाशीला जाऊन गुलाल घेता, बॅनरबाजी करतात, मराठ्याविषयी पुतना मावशीचं प्रेम दाखवता. जरांग काय चूक बोलतात, बरोबर बोलतात. लोकप्रिय योजनांची जी काही सध्या घोषणाबाजी सुरू आहे त्यामुळे वित्त विभागावरती महिन्याला 7,500 कोटी एक्स्ट्रा देण्याची वेळ आलेली आहे. तर ह्या पैशाचं नियोजन करण्याचं आव्हान सध्या वित्त विभागासमोर आहे. एकतर हे 7,500 कोटी, कारण राज्यच आत्ता 7,88,000 कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या विकासाची कामं बाजूला ठेवले गेलेली राज्यातले. रस्ते असतील, सिंचनाचे प्रकल्प असतील, इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं असतील, हॉस्पिटल्स असतील, सगळे कामं बाजूला ठेवलेले आहेत आणि हा निधी या घोषणांसाठी वळवला जातो आहे. याचाच अर्थ राज्याचा विकास आता ठप्प झाला आहे. राज्याचं सार्वजनिक बांधकाम खातं किंवा MSRDC हे साधं खड्डेसुद्धा बुजवू शकत नाही अशा प्रकारची आर्थिक स्थिती या खात्याची आत्ताच्या घडीला. कारण सरकारने कोणत्याही नगरपालिकेला कोणतेही फंडिंग नाही, महानगरपालिकेला फंडिंग नाही, आणि म्हणून सरकार खरं तर विकासाला बाजूला सारून अशा लोकप्रिय घोषणा इलेक्शनसाठी करतात. पण जनतेला हे माहिती आहे, तुम्ही एखादी लोकप्रिय घोषणा केली आणि मला जनतेचा प्रश्न, मला पाण्याचा प्रश्न माझा सुटला नाही, रस्त्याचा प्रश्न माझा सुटला नाही, आरोग्याचा प्रश्न मला सुटला नाही, मला औषध मिळालं नाही, जनतेला काय फायदा आहे ते पैसे देऊन? आणि म्हणून लोकप्रिय घोषणांच्या नावाखाली या राज्याचा विकास खुंटवला जातोय, सत्य आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडकी बहीण हा कार्यक्रम झाला. सत्तारांचा दावा आहे की 50,000 ते 60,000 महिला आल्या होत्या. त्यात रॅली निघाली. रॅलीमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेही दाखवले. संजय शिरसाट म्हणतात की ते काळे झेंडे मुख्यमंत्र्यांसाठी नव्हते तर अब्दुल सत्तारांसाठी होते. काही झेंडे मुख्यमंत्र्यांना होते आणि काही झेंडे अब्दुल सत्तारांना होते. संजय शिरसाटांना मी सांगू इच्छितो, दोघांनाही अर्धे अर्धे झेंडे होते ते. कारण दोघांचे जर काम महाराष्ट्राला अधोगती न्यायचं काम करतात ते मुख्यमंत्री करतात. आणि सत्तार तर माहिती आहे कट्टर हिंदुत्ववादी आहे, हनुमान भक्त आहे, तुमच्या सरकारमध्ये आहेत, आणि म्हणून दोघांनाही काळे झेंडे दाखवलेले.
पण अशीही चर्चा सध्या कानावरती येते की अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अंबादास दानवे निवडणूक लढवणार. मला असं वाटतं असं फार काही ठीक आहे. मी संघटनात्मक काम या जिल्ह्यामध्ये सगळ्या मतदारसंघात करत असतो. कार्यकर्ते आग्रह करतात, परंतु मला वाटत नाही मी काय विधानसभा निवडणूक लढेल म्हणून, कारण ऑलरेडी माझी टर्म बरीच बाकी आहे. परंतु एक नक्की, अब्दुल सत्तारांना एखादा साधा शिवसैनिकसुद्धा हरवेल आणि ते काम निश्चित आम्ही करू, हेही सांगतो. तर होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले की अब्दुल सत्तार यांना एक साधा शिवसैनिक सुद्धा हरवू शकतो. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.